नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आपण कोणता पाठ पाहिला रे होता? मालतीची चतुराई. आज आपण काय पाहणार आहोत? तर मालतीच्या चतुराईतील प्रश्नांची उत्तरं. बरोबर? चला, आणि थोडा ग्रामर पाठ बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ही प्रश्नांची उत्तरं मोठी आहेत. आपण MCQ क्वेश्चन सोडवतो ना, वन वर्डमध्ये सोडवतो ना, पण हे तुमच्या रेफरन्ससाठी आहे की अशी देखील मोठी आन्सर्स येऊ शकतात आपल्याला लिहिण्यासाठी. कळलं? तर बघा, आता लक्ष द्या की मोठी आन्सर्स मी कशी दिली आहेत, कशी शोधायची आहेत तुम्हाला. तर बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता मोठा प्रश्न आलेला आहे बघा. मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले रे? कोण सांगेल? कोणत्या गोष्टीचे मालतीला नवल वाटले? बघा, प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं आहे बघा. मल्हारने दोन्ही बैल गोठ्यात बांधले होते, पण त्याने सकाळी पाहिले तर एकच बैल गोठ्यात होता. दुसरा बैल कुठे गेला असेल? मल्हारने घाबरून मालतीला विचारले. एक बैल नाहीसा झाला. या गोष्टीचे मालतीला नवल वाटले. बरोबर ना? त्यांचा एक बैल गायब झालेला ना, हे पाहून मालतीला नवल वाटले ना. हां, चला आता दुसरा प्रश्न. मल्हार डोक्यावर हात लावून का बसला रे? मल्हार आणि मालतीने हरवलेल्या बैलाचा शोध गावभर केला, पण बैल सापडला नाही. बैल कोठे गेला? आता काय करावे? शेती कशी करायची? अशा विचाराने मल्हार डोक्यावर हात लावून बसला. बरोबर ना? एवढे सगळे प्रश्न पडलेले ना त्याला. आता शेती कशी करायची? आता काय होईल? बैल कोठे गेला असेल? अनेक प्रश्न पडलेले ना, म्हणून तो डोक्यावर हात लावून बसलेला. बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला रे? तो का घाबरला? बघा, गुरांच्या बाजारात मालती व मल्हार त्यांचा चोरी गेलेला बैल दिसला. या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत मालतीने आरडाओरड करायला सुरुवात केली. म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. तर मालतीने आरडाओरडा केली होती ना, त्यामुळे तो काय केला? घाबरला. अशा प्रकारे उत्तरं लिहायची आहेत. बघा आता पुढचे प्रश्न. मालतीने युक्ती करायचे का ठरवले? का ठरवले रे तिने? हा बैल आपलाच आहे, याला मीच लहानाचं मोठं केलं, असा चोराने कंगावा सुरू केला. बरोबर ना? त्याने असं सांगितलं ना, आपला बैल हा चोर सहजासहजी देणार नाही. तो असाच देणार होता का? वो ऐसा ही देगा क्या बैल? नाही ना. हे मालतीच्या लक्षात आले ना, म्हणून तिने युक्ती करायचे ठरवले ना. बघा, पाठ वाचला तुम्हाला उत्तर येणार. मालतीने कोणती युक्ती केली रे? मालतीने बैलाच्या दोन्ही डोळ्यावर हात धरले. बराबर ना? मालती ने क्या किया? दोनों आँख पे हाथ रखा था ना. आणि तिने चोराला विचारले, सांग बरं, याचा कोणता डोळा अंधू आहे? डावा की उजवा? या प्रश्नाने चोर गोंधळला. त्याने बैलाचा डावा डोळा अंधू असल्याचे सांगितले. मालतीने त्याला गोंधळून टाकले. तेव्हा त्या चोराने गोंधळून उजवा डोळा अंधू असल्याचे सांगितले. मालतीने बैलाच्या डोळ्यावरचे हात बाजूला केले. बैलाचा कोणताच डोळा अंधू नव्हता. अशा प्रकारे मालतीने चोर खोटे बोलत आहे हे पटवून देण्यासाठी युक्ती केली. बरोबर ना? तिने युक्ती केली होती ना, की हा तर आपल्याला देणार नाही, मग काहीतरी युक्ती करावी लागेल ना. मग तिने कशी युक्ती केली माहिती असेल तुम्हाला. चला आता पुढचा प्रश्न. चोराची भंबेरी
का उडाली रे? मालतीच्या युक्तीमुळे चोराची लबाडी लोकांसमोर आली ना, उघडकीस आली. त्यामुळे चोराची भंबेरी उडाली. तर पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. बघा, पाठ वाचला की तुम्हाला लगेच शब्द येतील. मालती झटकन बाहेर आली ना. मालती कशी बाहेर आली रे? झटकन बाहेर आली. एका बैलावर नांगरणी कशी करायची ना, बरोबर ना. तेवढ्यात मालतीला त्यांचा कोणता बैल दिसला रे? हरवलेला बैल दिसला. बैलाभोवती लोकांची काय जमली होती रे? गर्दी जमली होती. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले ना, बरोबर. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न तिसरा, झटकन, पटकन यासारखे आणखी शब्द लिहा. बघा, खटकन, मटकन, गटकन, झटकन, लटकन असे आणखी शब्द लिहायला सांगितलेले. मग ते असे लिहिले आहेत. ओके. आता प्रश्न चौथा, आरडाओरडा, सहजासहजी हे जोड शब्द आलेले पाठातील वाक्य लिहा. बघा, हे 2 शब्द आहेत, याच्यावर आपल्याला वाक्य लिहायची आहेत. सेंटेन्स लिखणं आहे, बरोबर. बघा आता मी कसं लिहिलं आहे. आरडाओरडा, तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. सहजासहजी, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. कळलं कसं वाक्य बनवलं? बघा. आता प्रश्न पुढचा, विरुद्धार्थी शब्द लिहा. खरेदी विक्री, लहान मोठा, डावा उजवा, लवकर उशिरा, सुरुवात शेवट, हरवला सापडला, चांगले वाईट, सहज कठीण, चोर साव. कळलं तुम्हाला? आता बघा, खालील शब्द असेच लिहा. आता ते असेच लिहायचे आहेत. दोन्ही, गोष्टी, विक्री, निरीक्षण, गर्दी, स्त्री. बघा, हे तुम्हाला वाचायचे आहेत आणि ते तसेच लिहायचे आहेत. ह्याची PDF मी पाठवून देणार आहे. कळलं? हे सगळे प्रश्नांची उत्तरं आपल्या मराठीच्या बुकमध्ये लिहायची आहेत. ये सारे क्वेश्चन आंसर्स अपने बुक में लिखना है. ओके, समझ में आया सबको? धन्यवाद.